पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे? आजच्या या पिक अ फाइल रीडिंगद्वारे आपण हे पाहणार आहोत आणि याकरिता इथे 3 फाइल्स आपण ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आहे आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. सुरुवातीला कार्ड शफलिंग करून घेऊ आणि त्यानंतर प्रत्येक फाइलचं रीडिंग पाहू. तुमच्या सोयीकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून सहजपणे तुम्ही तुमचं रीडिंग पाहू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फाईल नंबर 1. तुम्ही जर 6 ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड्स आपण पाहूया. पहिलं कार्ड आहे कम्युनिटी, पाथ अननोन, 3 ऑफ रोजेस, बीट बर्ड, कॉन्ट्रॅक्ट, ओरॅकल ऑफ डेल्फी. या रीडिंग मध्ये पहिलं जे मुख्य कार्ड आलंय ते आहे 6 ऑफ स्क्रॉलचं कार्ड. जे कार्ड सांगतंय की तुमच्याकडे वेळ कमी आणि काम जास्त आहे. तुम्हाला कामाचं नियोजन करून पटापट एक एक काम पूर्ण करायचं आहे, अशा स्थितीमध्ये आता तुम्ही आहात. 8 ऑफ रोजेसचं कार्ड आहे. हे कार्ड दाखवतंय पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या कम्युनिटीशी जोडले जाणार आहात किंवा कम्युनिटीसाठी काहीतरी करणार आहात. तुमच्या आपल्या लोकांसाठी आणि इथे तुम्ही त्यांना खूप सारं प्रेम देणार आहात. 8 ऑफ रोजेसचं कार्ड आहे. अशा लोकांना प्रेम देणार आहात ज्यांच्याकडनं तुम्हाला दुःख मिळालं म्हणा किंवा जी तुमची जुनी माणसं आहेत, जोडली गेलेली आहेत, पण काही कारणाने काही काळापुरता तुमचा त्यांच्याशी तितका संवाद नसेल, तर आता त्यांच्याशी तुमचं घट्ट नातं होऊ शकतं. काहीतरी असं होणार आहे की तुम्ही त्यांच्याशी जोडले जाणार आहात. इथे प्रकाश दिसतोय या कार्डमध्ये. तर जे काही तुमच्याकडे ज्ञान आहे, त्या ज्ञानाशी ह्याचा संबंध आहे. म्हणजे ही कम्युनिटी जी बनणार आहे, तिथे तुम्ही तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते शेअर करणार आहात. सूर्यफूल सुद्धा इथे दिसतंय. तर हे कार्ड सांगतंय की ती सकारात्मकता तुम्ही जे काही शेअर करणार आहात, त्यामुळे सकारात्मकता त्या संघामध्ये येणार आहे. अनेक लोक तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत चर्चा करू शकतात. इथे बरीच माणसं गप्पा मारतायत. तर त्याप्रमाणे तुम्ही जे काही ज्ञान त्यांना देत आहात, जे काही शिकवत आहात किंवा ज्या गोष्टी शेअर करत आहात, त्याबाबत खूप सारी चर्चा होणार आहे. पाथ अननोन. तर तुम्हाला असं 2-3 दिवसांमध्ये जिथे आतापर्यंत तुम्हाला कळत नव्हतं की आपण हे कसं करावं किंवा कम्युनिटीच्या बाबतीत सुद्धा असेल की आता आपल्याला संघ बनवायचा आहे किंवा त्यांच्यासाठी काम करायचंय, पण आपण हे कसं करावं, त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचावं. तर त्या बाबतीत 2-3 दिवसांमध्ये काहीतरी असं घडेल की तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचाल. कारण तुमचे देवदूत तुमच्या आसपास आहेत. ते तुम्हाला खूप सारं प्रेम देत आहेत. ते तुमची काळजी घेत आहेत. तुमचे देवदूतच काहीतरी असं काहीतरी करतील, की ज्यामुळे तुम्ही तुमचं काम त्या लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. बीट बर्डचं सुद्धा कार्ड आहे. तर हे तुम्ही करावं असं देवदूत तुमचे जे आहेत त्यांनाच वाटतंय.
की तुम्ही हे केलं पाहिजे. तुमच्या कम्युनिटी बरोबर काम करणं महत्वाचं आहे. त्यांच्याबरोबर गोष्टी शेअर करणं. कारण तुम्ही एखाद्या आईप्रमाणे त्यांची काळजी घेऊ शकता. तुम्ही त्यांना ते प्रेम देऊ शकता. खूप सारी सकारात्मकता तुमच्यामुळे त्यांच्या जीवनात येऊ शकते. हे खूपच सकारात्मक प्रेमाचं नातं असलेलं कार्ड आहे. आई आणि मुलांचं कार्ड आहे. आणि खूप सारी समृद्धी हा हिरवा रंग जो आहे तो खूप सारी समृद्धी दाखवत आहे. शिवाय प्रकाश सुद्धा आहे. पहाट दिसते इथे प्रसन्न वातावरण आहे. तर देवदूत काय सांगतायत की तुम्हाला तुमच्या कम्युनिटी बरोबर हे काम करायचं आहे. त्यांच्या बरोबर त्या गोष्टी शेअर करायच्या आहेत. ते खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्यांच्या जीवनात खूप मोठं परिवर्तन येऊ शकतं. तुमचं ज्ञान किंवा जे काही तुम्ही शेअर कराल ते फार फार महत्वाचं आहे. ऑन ट्रॅकचं हे कार्ड आणि ओरॅकल ऑफ डेल्फी ही कार्ड काय सांगतायत? पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत तयार होतात, तयारी केली होती आणि आता फक्त ट्रेन पकडणं बाकी होतं, तर त्या बाबतीत आता तुम्ही ते काम सुरू करणार आहात. इथे तुम्ही भविष्यवाणी करताना दिसत आहात आणि ही व्यक्ती आश्चर्याने पाहत आहे. त्याप्रमाणे तुम्ही इतरांना मार्गदर्शन द्याल, भविष्य सांगू शकाल आणि तुम्ही जे काही सांगत आहात त्याने ती व्यक्ती प्रभावित होईल. त्यांना आश्चर्य वाटू शकतं. तुम्ही हे सगळं कसं काय करू शकता? आपण मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे ते पाहूया. क्वीन ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही आता संतुलित आहात. तुमचा आत्मविश्वास पण वाढलाय आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती प्रचंड शक्तिशाली झालेली आहे. तुम्ही अनेकांचं नेतृत्व करू शकता, अनेकांना मार्गदर्शन करू शकता आणि संतुलित दिसत आहात. तर ब्रह्मांड सांगताय की आता हे क्वीन ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. तर तुम्हाला जे काही करायचं आहे, त्यासाठी आता विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. तुम्हाला प्रगती साधायची आहे. एक-एक करून पटापट कामं पूर्ण करायची आहेत. विश्वास ठेवायचा आहे आणि फोर्सेसचं कार्ड म्हणजे हे तुम्हाला करायचंच आहे, असं ब्रह्मांड सांगत आहे. ऑप्शन नसून तुम्हाला हे काम करायचं आहे, हा आदेश आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2 तुम्ही जर डिवाइन फिजिशियनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे द म्यूज, किंग ऑफ फोर्सेस, सेंट जर्मन, अप इन द एअर आणि मास्टर आर्टिशन. इथे मुख्य जे कार्ड आहे ते आहे डिवाइन फिजिशियन. म्हणजे तुम्ही एखादे हीलर असू शकता, डॉक्टर असू शकता. खास करून तुम्ही हीलर असाल तर तुमच्या बाबत हे रीडिंग सांगत आहे किंवा तुम्हाला हीलिंगची आवश्यकता आहे तर त्याबाबत हे रीडिंग सांगत आहे. हे रीडिंग सांगतंय की आता पुढच्या 2-3 दिवसात जे काही होणार आहे, ही व्यक्ती जी तुमच्या जीवनात येत आहे, त्यामुळे तुमचं खूप चांगल्या प्रकारे हीलिंग होईल किंवा तुम्ही स्वतः हीलर असाल, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इतरांचा उपचार करत आहात. त्यामुळे एक प्रसन्न वातावरण आहे, सकारात्मकता आहे. ऊर्जा आहे ती उच्च दर्जाची ऊर्जा आहे. सकारात्मक आणि
प्रसन्न वातावरण अशी ही ऊर्जा आहे. किंग ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. तर किंग ऑफ फोर्सेसचं हे कार्ड म्हणजे येत्या 2-3 दिवसात ब्रह्मांड तुमच्या जीवनात काहीतरी असं करणार आहे की ते होणारच आहे आणि खूप मोठं परिवर्तन त्यामध्ये ब्रह्मांड जे काही करणार आहे ते एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून करणार आहे. ही व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते. ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे, ही तुमची सुद्धा ऊर्जा असू शकते. ही व्यक्ती हिंस्र प्राण्यांबरोबर आहे. तर आणि तरी सुद्धा शांत आहे. तर नकारात्मक ऊर्जेला तुम्ही हाताळत आहात. अवघड स्थितीला तुम्ही हाताळत आहात आणि काय करत आहात तर मार्गदर्शन करत आहात. म्हणजेच हे कार्ड काय सांगतंय की तुम्ही इतरांना जे मार्गदर्शन करत आहात ऍज अ हीलर, तर त्यामुळे त्यांना योग्य दिशा कळतेय, त्यांना कसं करायला हवं हे लक्षात येतंय. सकारात्मकता त्यांच्या जीवनात तुमच्यामुळे येते आणि ते पाहत आहेत तुम्ही प्रगती करताय. त्यांच्या लक्षात येतंय ते तुमच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत आणि तुम्ही जे काही ज्ञान त्यांना देणार आहात, जे काही मार्गदर्शन ह्या तुमच्याकडे आलेल्या लोकांना देणार आहात, जे हिलिंग देणार आहात, त्यामुळे त्यांचा उपचार तर होणार आहेच, पण त्यांची प्रगती होऊ शकते. त्यांना योग्य दिशा कळू शकते. त्यांना अनेक रहस्य कळू शकतात. मास्टर आर्टिशन हे कार्ड सांगतंय त्यांना चावी मिळते तुमच्याकडनं. त्यांची जी काही समस्या आहे त्यावर उपाय तुम्ही त्यांना देत आहात आणि त्यामुळे ते आश्चर्याने तुमच्याकडे पाहत आहेत. ते तुम्हाला गुरु म्हणून पाहत आहेत किंवा एक अशी व्यक्ती जिच्याकडे काहीतरी खास ज्ञान आहे. आणि हे होणारच आहे कारण किंग ऑफ फोर्सेसचं कार्ड आहे. एट ऑफ कीजचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही अनुभवी व्यक्ती आहात. तुम्ही फिजिशियनचं जे काम करत आहात किंवा हीलर म्हणून जे काम करत आहात ते तुम्ही एक अनुभवी व्यक्ती आहात. पूर्वजन्माशी संबंधित तुमचं काम आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही सांगत आहात ते खूप महत्वाचं आहे. तुमच्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतंय. तुमच्यामुळे त्यांना योग्य दिशा कळतेय. आणि इथे ही व्यक्ती चावी देते आणि ही व्यक्ती घेतेय, हात असे करते. त्याप्रमाणे तुम्ही जे काही त्यांना सांगत आहात ते स्वीकार सुद्धा करणार आहेत. त्यांना ते पटतंय तुम्ही जे काही सांगत आहात असं इथे दिसतंय. आणि त्यांना ते पटल्यामुळेच त्यांचा उपचार खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल. त्यांना त्यांची प्रगती साधण्यामध्ये ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे की तुम्ही जे सांगताय ते त्यांनी फॉलो करणं. मार्गदर्शनासाठी कार्ड काय आहे? ऍडसमचं कार्ड आहे. मार्गदर्शन ब्रह्मांड काय सांगतंय की तुम्ही त्यांना जे काही मार्गदर्शन कराल त्यामध्ये त्यांना जे उपाय सांगाल त्यातून त्यांना मार्ग मिळेल. ब्रह्मांड इथे सांगतंय की ऍडसम म्हणजे एक असा स्विच वर्ड जो जादू करू शकतो. त्याप्रमाणे तुम्ही जे काही त्यांना सांगाल, जे उपाय करायला सांगाल, जे छोटे छोटे उपाय असतील पण त्यातून त्यांची प्रगती होऊ शकते, त्यातून त्यांना मार्ग मिळू शकतो. तर देवदूत सांगतायत की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही त्यांना हा उपाय सांगा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3, तुम्ही जर क्वीन ऑफ स्क्रॉलच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय पुढच्या 2-3 दिवसांमध्ये तुमची ऊर्जा कशी असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. या रीडिंगचे हे मुख्य कार्ड आहे. बाकीचे कार्ड्स आपण पाहूया. व्हील, विस्डम, माइंड, युरियल, डायव्हर्सिटी, द स्क्राइब, कॉट इन द रूम. इथे मुख्य कार्ड आहे ते आहे क्वीन ऑफ स्क्रॉल. तर हे कार्ड सांगताय की तुम्ही भविष्य करणारी व्यक्ती, भविष्य सांगणारी व्यक्ती असू शकता. तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे मार्गदर्शन करत असाल किंवा अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करत असाल इतरांचा उपचार करण्यासाठी. तर अशी तुमची ऊर्जा इथे दिसतेय. तर हे जे काही तुमचं काम आहे त्याबाबत पुढच्या 2-3 दिवसात काय होणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे व्हील, विस्डम, माइंड आणि युरियलचं पण कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की जी माणसं अडकलेली आहेत, कॉट इन द रूम मध्ये आहेत, ज्यांची ऊर्जा अशी आहे जे पुढे काय करावं किंवा काही कार्मिक कारणांमुळे ते त्यांच्या जीवनात अडकलेले आहेत. तर तिथे तुम्ही तुमचं मार्गदर्शन करताना इथे दिसत आहात. तुम्ही संतुलित दिसत आहात. क्राऊन सुद्धा दिसतंय, म्हणजे लोकांना तुम्ही जे काही सांगत आहात त्याबद्दल विश्वास वाटतोय. त्यांना पटतंय तुम्ही जे काही सांगत आहात ते. कारण हे एक खूपच उच्च दर्जाचं कार्ड आहे आणि हे नकारात्मक कार्ड आहे. हे टॉवरचं कार्ड आहे. तर हे कार्ड सांगतंय की अशा लोकांना तुम्ही तुमचं जे मार्गदर्शन करत आहात त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी समजत आहेत. तुमच्याकडलं ज्ञान तुम्ही त्यांना देत आहात. काही गोष्टी सांगत आहात. त्यातून त्यांची समज वाढत आहे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे त्यांचा. फाय ऑफ स्क्रॉलचं हे कार्ड, डायव्हर्सिटी, हे कार्ड सांगतंय की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकलात त्या गोष्टींमधनं आता तुम्ही जे काही मार्गदर्शन करत आहात त्यामुळे त्यांना मार्ग मिळतोय. म्हणजे त्यांची क्षमता असून सुद्धा ते त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणि ह्या नकारात्मक ऊर्जेमध्ये अडकलेले आहेत. तर तिथे तुम्ही त्यांना बाहेर काढत आहात त्या स्थितीमधून. त्यांना द स्क्राइबचं हे कार्ड म्हणजे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संधी मिळतेय किंवा त्यांच्या कामाचा विस्तार होऊ शकेल असं काहीतरी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहात. द स्क्राइबचं हे कार्ड असं सुद्धा सांगतंय की तुम्ही त्यांना लिहून देत आहात काहीतरी किंवा तुम्ही त्यांना जे काही सांगत आहात त्यांचा उपचार होतोय. म्हणजे तुमचं ज्ञान इथे महत्वाचं आहे. हे युरियलचं कार्ड, द स्क्राइबचं कार्ड, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहात. काहीतरी लिहून देत आहात, उपाय लिहून देत असाल किंवा काहीही. तर त्यामुळे त्यांना ह्या स्थितीमधून बाहेर पडायला मदत होतेय. ते आता फारच बिकट परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. पण टॉवरचं हे कार्ड म्हणावं तर 16 अंक टॉवरच्या कार्डचा असतो. तर ही जी नकारात्मकता आहे त्यांच्यामध्ये ती तुम्ही घालवणार आहात. तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्याद्वारे तुम्ही जे मार्गदर्शन कराल ते त्यांच्यासाठी खूप खूप महत्वाचे ठरणार आहे. तुमच्यासाठी मार्गदर्शन ब्रह्मांडाचं काय आहे?
लाईट ऑफ द वर्ल्ड. ब्रह्मांड सांगताय की तुम्ही लाईट ऑफ द वर्ल्ड आहात. तुम्ही तुमच्या घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये न अडकता तुमचं जे काम आहे त्याला महत्व दिलं पाहिजे. त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या तुमच्या त्या कामासाठी तुम्हाला अज्ञात शक्ती हाक मारत आहे. तुमचं काम कोणतं आहे तर अनेकांना मार्गदर्शन करणं, भविष्यवाणी करणं, अंतर्ज्ञान शक्तीचा उपयोग करून इतरांना उपाय सांगणं. तर हे जे तुमचं काम आहे ते तुम्हाला करायचं आहे, त्याला वेळ द्यायचा आहे, त्याला महत्व द्यायचं आहे. अज्ञात शक्ती तुम्हाला हाक मारत आहे या कामासाठी. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.